2023च्या खरीप पीक विम्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुभाष कदम यांनी केलं आहे। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मधुकर घुले पाटील परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील 2023च्या खरीप पीक विमा मिळण्यास आता सुरुवात झाली। ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या तक्रारी पीक विमा ICICI लोमार्ट कंपनीकडे तक्रार सादर केली होती त्या शेतकऱ्याला आता पीक विमा मिळत आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्याच्या तक्रारीमध्ये क्षेत्र जास्त असेल त्या शेतकऱ्याला पीक विमा जास्त मिळत आहे। ज्यांची तक्रार क्षेत्र कमी आहे त्याला पीक विमा कमी मिळणार याची देखील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। खरीप पीक विमा 2023च्या संदर्भात विशेष माहिती शेतकऱ्यांचे विमा मार्गदर्शक डॉक्टर सुभाषजी कदम साहेब हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत सतर्क राहून जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याचा मोलाचा वाटा डॉक्टर सुभाष कदम यांचा असतो। त्यांनी आज त्यांच्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केलं आहे। सर्व शेतकरी भावांना राम राम। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज काही पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की हे पैसे कशाचे आहे आणि प्रत्येकाला येणारी रक्कम वेगवेगळी आहे, काही जणांना येत नाही, त्यामुळे संभ्रम आहे। या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधायचा म्हणून हा व्हिडिओ केला। आता जे आपल्या खात्यावर रकमा येत आहेत त्या या वर्षीच्या म्हणजे खरीप 2023च्या सोयाबीन आणि कापसाच्या किंवा तुरीच्या ज्या तक्रारी आपण केल्या होत्या पीक विम्यासाठी, त्यानंतर ICICI लोमार्ट कंपनीचे प्रतिनिधींनी येऊन पंचनामे केले होते, त्या अनुषंगाने जे क्लेम सेटल झाले त्याच्या ह्या रकमा कंपनी देत आहे। यामध्ये कापूसाच्या प्राधान्याने येत आहेत, कारण कापसाला अग्रिम मिळाला नव्हता आणि जे काही कापसाचा लॉस झाला होता, ज्या पंचनाम्यामध्ये जे पर्सेंटेज एरियाचं आलं होतं आणि पर्सेंटेज लॉसचं आलं होतं त्या अनुषंगाने कॅल्क्युलेट करून ह्या रकमा येत आहेत। त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात। ज्याचा लॉस एरिया जास्त त्याला रक्कम जास्त, किंवा ज्याचा लॉस पर्सेंटेज जास्त त्याला पण रक्कम जास्त। आणि सोयाबीन धारक शेतकऱ्यांना न येण्याचं कारण असं आहे की आपल्या जिल्ह्यातल्या सर्व 42 मंडळात सोयाबीनचा अग्रिम मंजूर झालेला आहे। सुरुवातीला 11 महसूल मंडळ आणि नंतर साधारणतः 41 महसूल मंडळ, यामध्ये 6,000 पासून 7,500 पर्यंत प्रति हेक्टर सोयाबीनला अग्रिम आलेला आहे। आता ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा अग्रिम आलेला आहे त्यांनी तक्रार केली होती आणि तक्रारीमध्ये त्याचं पर्सेंटेज जास्त असेल तर त्याला येत आहेत, कारण 7,000 पेक्षा जास्त मंजूर झालेले असतील तर पैसे येणार, कारण 7,000 ऑलरेडी मिळालेले किंवा 6,500 ऑलरेडी मिळालेले। काही महसूल मंडळात ते 5,800 सुद्धा आहेत। म्हणजे अग्रिम मध्ये मंजूर झालेल्या रकमेपेक्षा लॉस पर्सेंटेज मध्ये जास्त रक्कम बसत असेल अशाच शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा मिळणार। पण इतर जे पीक आहेत, कापूस असेल किंवा तूर असेल, याला अग्रिम मंजूर झाला नव्हता त्या शेतकऱ्यांना पैसे जास्त येतात। हे थोडी तांत्रिक बाजू समजून घ्यावी। पुन्हा एकदा व्हिडिओचा शेवट करताना मी आपल्याला सांगू इच्छितो की आता ज्या रकमा आपल्या खात्यावर येत आहेत त्या खरीप 2023ला सोयाबीन, कापूस किंवा तूरचा पीक विमा भरून ज्यांनी तक्रार केल्या होत्या आणि ज्यांच्या शेतात येऊन ICICI लोमार्ट कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले होते अशा शेतकऱ्यांना आहेत। सोयाबीनला पैसे येण्यातनं कमी येण्याचं किंवा न येण्याचं प्रमाण यासाठी आहे की परभणी जिल्ह्यातल्या 52 महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी अग्रिम मंजूर झाला होता। अग्रिमपेक्षा जास्त रक्कम जर या तक्रारीमध्ये किंवा या पंचनामे बसत असेल त्याच शेतकऱ्यांना सोयाबीनला पैसे येतील। कापसाला मात्र अग्रिम मिळालेला नाही, तुरीला मात्र अग्रिम मिळालेला नाही, म्हणून त्यांना साधारणतः ज्यांनी तक्रार केली आणि पंचनामा झालाय त्यांना काही ना काही रक्कम येईल।
प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वेगळी येण्याचं कारण हा वैयक्तिक तक्रारीचा पीक विमा आहे। यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने काय तक्रार केली, किती पर्सेंटेजचा तुम्ही क्लेम केला, एरिया किती डॅमेज दाखवला आणि पंचनाम्यात तो किती दिसून आला, याप्रमाणे त्या रक्कमा येतील। एवढं बोलतो आणि आजचा संवाद थांबवतो। जय श्रीराम, जय हिंद, जय भारत।